Perfect Study Center. Today's MahaTET न्यूज अपडेट. तर MahaTETला प्रविष्ट असणाऱ्या कॅन्डिडेटकरिता एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांचे संच मान्यतेचे यापूर्वी निर्गमित शासन निर्णयाचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करून शिक्षक संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्याबाबत. तर आतापर्यंत जे आदिवासी विभागाच्या ज्या किंवा अल्पसंख्याक ज्या शाळा अशा शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरती होत नव्हती, परंतु आता या GRमुळे ज्या आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सुद्धा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे. तर हा टेट धारकांसाठी अतिशय प्लस पॉईंट आहे असं आपल्याला याच्यामधून दिसून येते. तर सविस्तर शासन निर्णय काय आहे तो आपण पाहू. हा जो शासन निर्णय आहे 9 एप्रिल 2025चा आहे. प्रस्तावना. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांमुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. सदर निवासी आश्रमशाळा शासनामार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येतात. केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षक कर्मचारी संख्या निर्धारित केलेली आहे. तेव्हा सध्या अस्तित्वात असलेली वर्गनिहाय शिक्षक संख्येमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वय संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित केलेले आहेत. तसेच त्यामध्ये 19 सप्टेंबर 2024 व दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा केली आहे. आदिवासी विभागाने यापूर्वी शासन निर्णय दिनांक 18/7/2019 व 20/8/2019 अन्वये अनुक्रमे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यतेचे निकष ठरवले होते. सदर शासन निर्णय अधिक्रमित करून शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 15/3/2024 दिनांक 19 सप्टेंबर 2024 व दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यामध्ये काही सुधारणा करून संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत. शासन निर्णय काय म्हणतो. केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 मधील तरतुदी लक्षात घेऊन आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे याबाबतचे सुधारित निकष शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 15 मार्च 2024 दिनांक 19 सप्टेंबर 2024 व दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे. संच मान्यता आहे. किती पटसंख्या असल्यास किती शिक्षक लागतील ते यांनी दिलेलं आहे. शाळेचा प्रकार 1ली ते 4थी किंवा 5वी, 1ली ते 7वी किंवा 8वी, 1ली ते 5वी, 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता. मध्ये म्हटलं तर 20 ते 60 विद्यार्थी संख्येकरिता 2 शिक्षक तसेच 20 किंवा 20च्या पेक्षा जास्त 2 शिक्षकांना मान्यता आहे. 61 ते 90 3 शिक्षक, त्याला 76 जरी असले तरी 3 शिक्षक. 91 ते 120 4 शिक्षक, 106 पर्यंत जर असले तरी 4 शिक्षक, 106च्या जर कमी असले तर 3 शिक्षक तिथे देण्यात येतील. नंतर 151 ते 180 6 शिक्षक, 181 ते 210 पटसंख्या 7 शिक्षक आणि 196 मिनिमम तिथं असायला पाहिजेत पटसंख्या. 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RT निकषानुसार प्रति 30 विद्यार्थ्यांमागे 1 पद देय राहणार आहे. तर अशा प्रकारे संच मान्यता आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचून घेऊ शकता. 6वी ते 8वी करिताची जे संच मान्यता आहे ते पण इथं दिलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता. इयत्ता 1ली 5वी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTEच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15 + 1 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. 1.2 इयत्ता 1ली ते 5वी या गटातील 210 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास
देय पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील म्हणजेच 210च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थी संख्येवर 1 पद देय होईल. 1.3 इयत्ता 6वी ते 8वी गटामध्ये RTAच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 17 + 1 18 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होणार आहेत. 1.4 इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहणार आहे. संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष प्रशिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादित विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा. तर मुख्याध्यापकाची पदे त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांच्याकरता निकषसुद्धा लावलेले आहेत. 1ली ते 4थी करता 150 विद्यार्थी जर असतील तर एक मुख्याध्यापक आणि 1ली ते 8वी किंवा 7वीपर्यंत असणारे शाळेमध्ये 150 पटसंख्या असेल तर एक मुख्याध्यापक आणि 6वी ते 8वीच्या पटसंख्या 100 असेल तर एक मुख्याध्यापक दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. माध्यमिक गट किंवा माध्यमिक शाळा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे संच मान्यतेचं, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याचप्रमाणे हे जे आहेत पद किंवा जे काही निकष आहेत ते सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही वाचू शकता. मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदे माध्यमिक शाळा, तर पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकाचे जे काही पदे आहेत ते सुद्धा संच मान्यतेसहित त्यांनी दिलेले आहेत. तसेच विशेष शिक्षकाचे सुद्धा पदे त्यांनी दिलेले आहेत GR मध्ये. नंतर आहे उच्च माध्यमिक 11वी 12वी करिता सुद्धा दिलेले आहेत. 1 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संच मान्यता. आता हा नियम काय म्हणतो, संच मान्यता करताना 1 ते 20 पटांकरिता प्रथम 1 पद मान्य करावे. त्यामध्ये सर्वप्रथम 11 ते 20 पदाकरिता किमान 1 शिक्षक नियमित आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी. 1 ते 10 पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे 1 सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा. तर अशा प्रकारे इथं आपल्याला 8.3 सर्वसाधारण जे आहेत 8.1 हे जे आहेत नियम ते आपण पाहूयात. अतिमहत्त्वाचे आहेत. शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गसंख्येपेक्षा अधिक शिक्षकपदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्गखोल्यांची संख्या आवश्यक आहे. 8.2 सरल प्रणालीतील UDIS प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक 30 सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या संच मान्यतेतील पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल. 8.3 विद्यार्थी संख्येची माहिती आश्रमशाळांनी 16 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. संबंधित प्रकल्प अधिकारी व तत्सम सक्षम अधिकारी 31 ऑगस्टपर्यंत त्याच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील. आश्रमशाळांकडून प्राप्त झालेल्या संच मान्यतेच्या प्रस्तावाची संबंधित प्रकल्प 8.4 तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळामध्ये इयत्ता 1ली ते 5वी 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वीच्या शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही. शिक्षकाच्या समायोजनाबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदी आणि त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले प्रचलित निकष कायम राहतील. उपरोक्त संच मान्यतेच्या अनुषंगाने वाढलेली पदे, नव्याने निर्माण झालेली पदे भरण्यास अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांनी शासनाच्या मान्यतेशिवाय परवानगी देऊ नये. ज्या पदाची वेतनश्रेणी किंवा मानधन यापूर्वी निर्धारित केले नाही त्याकरिता स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी. आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित आश्रमशाळांबाबतचे यापूर्वीचे संच मान्यतेचे शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. तर हा जो GR आहे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाद्वारे काढण्यात आलेला आहे आणि जी शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीमध्ये आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांसुद्धा यामध्ये सामील होणार आहेत आणि निश्चितच टेट 3 करिता शिक्षकांच्या पदभरतीच्या जागा ह्या वाढणार आहेत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.